पाणी याचा नळाचा पाणी पण नव्हता. आता नळ आले आहेत, चांगले रोड झाले आहेत. आणि पहिला कशी आमच्याकडे पहिला खटारे होते, बावडीला राट होते, तर आता ट्रॅक्टर झाले आहेत, इंजिन झाले, हे झाले, मोटर झाले, म्हणजे प्रगतीलाही झाली. आता हे जास्त आता बदल झाले. आम्ही कमीत कमी मला वाटतं 25 वर्षापासून बघतो. काही समस्या जर असतील काढायच्या आणि त्यांना जर बोलवलं, काय मीटिंग घेतली, तर ते आम्हाला थोडंसं म्हणजे एनकरेज करतात की बाबा घाबरू नको, मी आहे, आपण तिथे जाऊ, आपण काहीतरी करू, असं हे करतात आम्हाला. ते सत्तेत नसताना पण आम्हाला हेल्प करायची. आम्ही जिकडे आहोत ही कोणती जागा लोकांसाठी? थोडं आमची गोराई एरिया आहे, गोराई फील्ड, शेती आहे गोराईची. सर, मुंबईच्या आत एक शेती असं करणं लोकांना थोडंसं असं अविश्वसनीय असं वाटेल ना. हे कसं आहे, हे म्हणजे पूर्वीपासून आमचे आजोबा होते ना, त्यापासून आमची शेती चालू आहे. अच्छा. आणि ते आम्ही पण अजूनपर्यंत करतो. आमची स्वतःची शेती आम्ही स्वतःला करायला लागतो आणि याच्यावरतीच आम्ही जास्त डिपेंड आहोत. म्हणजे तुम्ही इकडचे ओरिजिनल रहिवासी झाले? हो, आम्ही इकडचेच. म्हणजे आमचा कोणता मुलूक नाही आहे. हो का? किती पिढ्यांपासून तुम्ही इकडे? आता आम्ही तसं बघायला गेलं ना, आमचे सातबारे आहेत, उतारे आहेत ना, त्यांच्यावरती आमचे 4 पिढ्या आमच्या गेलेल्या आहेत. आजोबाचा आजोबापर्यंत आम्हाला थोडीशी आठवण आहे त्यांची. म्हणजे याच्यावर माहिती पडते ना सातबाऱ्यावरती, त्यांचे वडील कोण होते, माझ्या वडिलांचा आजोबा कोण होता, हे सर्व त्याच्यावरती माहिती पडते ना. म्हणून त्याच्यावर आम्हाला समजते की आम्ही इकडचेच आहोत आणि 400 वर्ष पूर्वीपासून ही शेती करणारे आमचे घरातलेच होते म्हणून. तर सर, तुम्ही लहानपणापासून इकडेच आहात, तर तुम्ही खूपशे बदल होताना इकडे पाहिलं असेल. इकडे शेतीमध्ये बदल तसा झाला आहे. म्हणजे काय, पहिले असा रोड पण नव्हता, पाणी याचा नळाचा पाणी पण नव्हता. आता नळ आले आहेत, चांगले रोड झाले आहेत. आणि पहिला कशी आमच्याकडे पहिला खटारे होते, बावडीला राट होते, तर आता ट्रॅक्टर झाले आहेत, इंजिन झाले, हे झाले, मोटर झाले, म्हणजे प्रगतीलाही झाली. आता असं झालं. पूर्वी तर इकडे पूर्ण जंगल वगैरे असं? जंगल नाही, जंगल शेतीच होती जास्त करून, शेतीवाडीच होती. साईडला जंगल होतं. हां, ते पहाड आहे ना, टेकडी आहे ना, टेकडीवरती ते जंगल एरिया आहे ती. आणि इथे सर्व शेती एरियाच होती आमची, शेतीच. जास्त जे प्रोग्रेस आहे, जास्त जे बदल आहेत, ते केव्हा झाले तिकडे? हे जास्त आता बदल झाले. आम्ही कमीत कमी मला वाटतं 25 वर्षापासून बघतो. रोड चांगले झाले, नळाचा पाणी आला आणि पुष्कळ काय झालं गावामध्ये. पहिले या सुविधा नव्हत्या, आता चांगल्या सुविधा झाल्यात, म्हणून जरा आम्ही समाधान आहोत त्याच्यासाठी. सर, तर तुम्हाला का वाटतं की आता निवडणुका येणार आहेत, सगळीकडे थोडंसं धावपळ चालू झाले, इकडे पण ते चालू झालंच असेल, तर तुम्हाला काय वाटतं की कोणतं असे उमेदवार आहेत ज्यांनी लोकांनी निवडून द्यावे? नाही, तसं बघायला गेलं तर गावाच्या नजरेमध्ये जो नेहमी येतो, व्हिजिट करतो गावामध्ये आणि काय लोकांची कामं करतो, आता तो ज्याचं काम करतो त्याला तो आवडताच आहे ना. आणि आम्हालाच नाही, गावामध्ये आवडतं आहे. म्हणजे कधी गावामध्ये मीटिंग असली की तो हजीर असतो आणि गावाला तो पटवून देतो की बाबा हे काम मी करून देतो, आणि ते करतो. आणि ते झालं म्हणजे गावाला पण चांगलं वाटतं ना. त्या कोण आहे? तसं बघायला गेलं तर आता शिवा शेट्टी जो आहे ना, तो आमच्यामध्ये जास्त करून म्हणजे येता जाताच आहे, आमच्यामध्ये आहे तो. म्हणजे गावामध्ये तो जास्त व्हिजिट आहे त्याची, काही वर्षापासून आम्ही बघतो. तर शिवा शेट्टी जास्त करून तो येतो आणि ते काय वरचे अधिकारी आहेत ते पण त्यांच्याबरोबर येतात. आणि कधी काय मीटिंग असली काय असली तर त्याला सांगितलं की त्याच्यात थ्रू आमची दुसरी कामं पण करायला आम्हाला जरा इझी पडते. तेच मी विचारणार होतो की फक्त व्हिजिट करतात ते की कामं पण करतात? नाही, कामं करतात. आता रोड बनवले, काय कधी आपल्याला स्पीड ब्रेकर बांधायचं आहे, आपल्या शिवा शेट्टीला जर कधी बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे साहेब, तर तो लगेच ताबडतोब काहीतरी करून देतो तो गावामध्ये. असं काय सत्तेत असताना हे सगळं केलं की नाही? तो सत्तेमध्ये पहिले होता आणि तो नसताना सुद्धा तो व्हिजिट करायचा गावामध्ये. म्हणजे त्याला लोकांची हे होती त्याला, आणि त्याला हे काम करायची त्याला आवड होती. आणि तो सत्तेत नसताना सुद्धा तो इथे नेहमी येऊन व्हिजिट करायचा तो. आणि कधी तो फक्त याच्यासाठी नाही, तो एक गावामध्ये कधी लग्न असो किंवा कोणाचं मैत झालं असेल, कोणत्या घरोघरी कोणाच्या पण घरी मैत झालं असेल तरी तो मैताला येतो. तर लोकांचं असं थोडंसं मत असतं ना की राजकारणी लोक हे एकदा निवडून आले, खुर्ची मिळाली की लोकांचं विसर पडतो त्यांना. तसं बघायला गेलं ना तर विसर पडतो. ते कसं लोकांच्या नजरेमध्ये कसं आहे, आता ज्याचं काम तो करतो त्याला समजतं की बाबा चल मी बोललो आणि माझं काम केलं त्यांनी. तसं पुष्कळ जणांचं ज्याचं काम केलं असेल त्यांनी, हे नक्कीच आहे.
आणि आम्हाला खात्री आहे की याच्या पुढे पण आम्हाला त्यांच्या थ्रू काय कामं करायची आहेत तर आम्हाला ते मदत करतील ही पण आम्हाला एक आशा आहे त्यांची. आणखीन दुसरे कोणीही उमेदवार आहेत इकडून? हां येतात बरे गावामध्ये व्हिजिट करतात ते, पण व्हिजिट करतात त्यांच्याबरोबर काय मीटिंग होतात आणि कोण आता याच्या पुढे आता जो येतो आणि ज्याला आम्ही काय एक्सप्लेन करतो आणि तो ते काम आमचं करून देतो तर आम्हाला ते पटते की बाबा चल आमचं हे काम केलं म्हणून. आणि काय येतात ते नाही असं नाही, ते लोकांनी पण काय करून दिली ते त्यांचा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे हे जे तुम्ही नाव घेत आहेत शिवा शेट्टींचं, हे इकडचे स्ट्रॉंग एकदम कॅन्डिडेट आहे. स्ट्रॉंग म्हणजे काय वर्षापासून ना ते गावामध्ये मी बघितलं आहे की ते जास्त व्हिजिट करतात गावामध्ये. काय लग्न असो मयत असो तिथं वेगळी गोष्ट आहे, तिथं माणुसकीची हे आहे. पण कधी का असं काय समस्या जर असतील काढायच्या आणि त्यांना जर बोलवलं काय मीटिंग घेतली तर ते आम्हाला थोडंसं म्हणजे एनकरेज करतात की बाबा घाबरू नको मी आहे, आपण तिथे जाऊ, आपण काहीतरी करू असं हे करतात आम्हाला. ते सत्तेत नसताना पण आम्हाला हेल्प करायची.